क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस. हे कोणाचं वाक्य आहे हे तुम्हालाही माहीत असेल. विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे वाक्य आहे. लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस. त्याचं कारण आपण आता निवडणुकीचं वारं वाहत आहे प्रत्येक ठिकाणी, देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये. तर आपण काय करतो, कोणी पैसे देत असेल, कोणता राजकीय पैसे देत असेल तर तो पैसे आपण घेतो आणि त्याच व्यक्तीला मतदान देतो. नंतर 5 वर्ष बोंबलत बसतो, कारण तो व्यक्ती पैसे देणारा तुम्हाला कधीच कामं करण्यासाठी तो तुमच्या एरियामध्ये येणार नाही, तुमच्या गावागावात घरोघरी येणार नाही. कारण तो बोलणार तुम्ही मतदानाचे पैसे घेतले, फुकट मतदान दिलं नाही. तर त्याचे पैसे घेऊ नका, कोणत्याच राजकीय पक्षाचे पैसे घेऊ नका. मतदान करायचं असेल तर ते कोणाला करायचं, कोणत्या राजकीय पक्षाला करायचं हा तुमचा प्रश्न, मी ते सांगणार नाही. पण कोणत्या व्यक्तीला करायचं, अशा व्यक्तीला मतदान करा जो सुशिक्षित आहे, तुमच्यातला माणूस असेल, तुमच्यातून उठलेला, गरिबीतून उठलेला, शिकतोय, चांगलं शिक्षण झालेलं आहे आणि तुम्हाला त्याच्यावर विश्वास आहे की हा निवडून आल्यानंतर मला आमचं काम करेल, आमच्या येणाऱ्या पिढीचं भविष्य सुधारेल, शाळा बनवेल, कॉलेज बनवेल, मोठमोठे हॉस्पिटल बनवेल. म्हणजे गरजा असतात, अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण, ह्या सगळ्या सुविधा तो पुरवेल तुम्हाला. अशा लोकांना तुम्ही मतदान देऊन निवडून आणा. आणि अशा लोकांना निवडून अजिबात आणू नका जे 10वी पास आहेत, 10वी नापास आहेत, ज्यांच्या शिक्षणाचा आणि त्यांचा काहीच संबंध नाही आणि तडीपार आहेत, इकडून तिकडून जेलमधून सुटलेले, त्यांना तिकीटं भेटतात, असे भेटतात, तसे भेटतात. अशा लोकांना अजिबात निवडून आणू नका. जर निवडून आणायचं तर सुशिक्षित वर्गाला निवडून आणा, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. मला त्या पक्षाहून देणं घेणं नाही. फक्त योग्य एक ठिकाणी तुमचा जो अनमोल मतदानाचा अधिकार दिला आहे बाबासाहेबांनी, लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार दिला आहे, मग तो भिकारीपासून असो किंवा अंबानीपासून, सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला आहे. म्हणजे तो लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार. तुम्ही मतदान देऊन राजा निवडू शकता, पण पहिला राजा हा राजघराण्यातून निवडून यायचा, पण आता तो राजा मतदानाच्या पेटीतून निवडून येतो. तर ते मतदान योग्य ठिकाणी द्या आणि तुमच्या येणाऱ्या पुढच्या भविष्याचं उज्ज्वल भविष्य करा, येणाऱ्या पिढीचं भविष्य उज्ज्वल करा. कारण तुम्ही जे पैसे, जे मतदान विकून द्याल मटणाच्या जोरावर, दारूच्या जोरावर किंवा पैशाच्या जोरावर, तर ते फक्त तुम्ही जे 500 रुपये आहेत ना, ते एक दिवस देखील तुम्हाला जात नाहीत. पण तुम्ही 5 वर्ष त्यासाठी तरसाल. तुम्ही येणारं भविष्य तुम्हाला जर घडवायचं असेल तर ते 500 रुपये मटणावर आणि दारूवर विकू नका. जर तुम्हाला येणारं भविष्य घडवायचं असेल तर जे मी सांगतोय, इमानदारीने मतदान द्या, स्वाभिमानाने मतदान करा आणि ते योग्य व्यक्तीला आणि सुशिक्षित व्यक्तीला मतदान करा. एवढंच मी सांगू इच्छितो. कोणालाही आयऱ्या-गऱ्याला निवडून आणू नका. तो अपक्ष तरी असला तरी, सुशिक्षित असला तरी त्याला निवडून आणा. हा माझ्या जातीचा आहे, तो माझ्या जातीचा आहे, जात-बीत बघू नका. कारण जात कोणी तुम्ही अडचणी झाले तर तुम्हाला कोणतीही जात तुम्हाला वाचवायला येत नाही, तुमचा परिवारच तुम्हाला वाचवायला येतो. तर जात-बीत बघून कोणालाच निवडून आणू नका. काम बघून निवडून आणा. तो शिकलेला आहे, अडाणी आहे, त्याचा बॅकग्राऊंड चेक करा पहिलं, तो कसा आहे, नंतर त्याला मतदान करा. असं नाही की माझ्या समाजातला आहे म्हणून मी त्याला मतदान करतोय, अजिबात नाही, तसं अजिबात नाही. तो दुसऱ्या समाजात असला तरी जर व्यक्ती चांगला आहे ना, विश्वास आहे त्याच्यावर, तो करेल काही ना काही, माझ्या येणाऱ्या पिढीचं भविष्य सुधारेल, तरच त्याला मतदान करा. ना की माझ्या जातीचं आहे म्हणून मी त्याला मतदान करतोय आणि त्याला निवडून आणतोय. कारण जातीमध्येच घात होतात हे तर माहितीच असेल. म्हणून जातीचा बघून निवडून अजिबात आणू नका. जर जातीचा असला तरी शिकलेला पाहिजे, सुशिक्षित पाहिजे, जो तुमचं काम करेल, भविष्य तुमचं उज्ज्वल करेल येणाऱ्या पिढीचं, त्यांनाच मतदान करा. एवढंच मी सांगू इच्छितो. मतदान हे खूप अनमोल आहे. अनमोल मतदान कोणालाही विकू नका, एवढंच मी हात जोडून विनंती करतो. आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा आणि योग्य व्यक्तीला मतदान करा, एवढंच मी सांगू इच्छितो. चला भेटू पुढील अशाच माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. चला, जय भारत, जय संविधान, जय भीम. चला, बाय.